स्वागत आहे. ते आज चाललोय 2 आठवड्यांनी आज गावाला चाललोय. तर बघूया कसं काय चालले. आपल्या आंब्यांना पाणी ते जमीन कसं आतमध्ये ओली असते आणि वरतं तरी सुकले. तर कसे काय झाले काय झाले माहिती नाही. आणि तुरीच्या पण फवारणी करून आलो होतो. बघूया काय हो. गुड मॉर्निंग वगैरे काहीच नाही का? निघाले सध्या तरी इकडे साहेब गाडी चालवत असते, जास्त बोलत नाही. तर बघूया आता सकाळी सकाळीच आपल्याला ट्रॉफिक नाही भेटली पाहिजे, बस एवढंच. नाहीतर खूप ट्रॉफिक भेटते, त्याचे मुलं कंटाळा येतो जाणे येणं आणि रस्ता पण एवढा खराब आहे. तर असं होतं कुठल्या मार्गे जायचं काय करायचं. आपल्याला वाडा भिवंडी जर रस्ता चांगला असता तर आपण दोन तास पण नाही एवढे लागत, 1.5 तासात 1-1.5 तासात तर आपण घरी पोहोचतो. पण आता आपला रस्ता एवढा खराब आहे ना, तर म्हणतात ते बैलगाडीचा रस्ता आहे अक्षरशः. रोड नाही आहे, रोड पण नाही, हवे तर म्हणूच शकत नाही, रोड तर नाहीच आहे. आणि बघा आलेले आहेत आणि हे बघू शकताय आता कवळं ऊन पडलेलं आहे सकाळचं. काही एवढं खास दिसत नाही उन्हामध्ये. ट्रॉफिक तर इथून तर नाही दिसत, काही आता लागली नाही पाहिजे, बस एवढंच. चला आता पुढे बघूया आपण अख्ख्या दिवसात काय आपल्या घडामोडी होतात त्या. आज मोठ्या मुश्किलीने आज ट्रॉफिक भेटली नाही. लवकर मानपल्लीला आलो, 5 मिनिटात आलो ना, 5 मिनिटात आलो इकडे. 5 मिनिटात भिवंडीला पण शाळेत पोहोचू. पुढे मध्ये तिथं वळणात जर तिकडे ट्रॉफिक नसली तर 5 मिनिटात आम्ही भिवंडीला पोहोचू. असं आपल्याला वाटलं की चला जाऊया आज करू कॅम्पिंग, तर ते सामान तसं ठेवून दिलेलं आहे इमर्जन्सी. हे बघा नाही करता तरी पण ट्रॉफिक भेटली. मापा इथे वडपा इथे ट्रॉफिक बघा आहे. झालं 5 मिनिटं झाले, अख्खा रस्ता तिकडनं क्लिअर आलं आणि ते ट्रॉफिक भेटली. तर चला आता थोडी निघाले, पण असं नाहीच आहे कुठं ट्रॉफिक नाही भेटली असं नाही. पण आज नशीब आज इथेच फक्त भेटली, अजून पुढे तर काय माहिती नाही. बघू आता आपल्याला कसं काय होतं. तर कुठून जाणार आता? पडग्यावरून का? पडग्यावरून जाणार आहे. तर बघा आता पडग्यापर्यंत क्लिअर इथून झालं, क्लिअर भेटलं पाहिजे तिकडे, म्हणजे पटकन जाऊ. साहेब इकडे बघा, इथून रस्ता बघा इकडे तर केलंय. आपण थोडेसे बाहेरून जरा घेण्याचा प्रयत्न करू. पोहोचले गावी, पण घरी न जाताना डायरेक्ट शेतावर चाललोय. तर बघा इकडे रस्त्याचं काम चालू आहे. बघा रस्त्या चालू आहे, काम चालू केले, पण अजून काहीच काम चालू नाही. मध्ये माती टाकून ठेवले आणि साईडला बघा किती मोठे ढिगारे करून ठेवलेत. खडी वगैरे आणून टाकलेली, ती माती पण काढून टाकलेली आहे साईडला. हे बघा दोन्ही साईडनी. आणि हा रस्ता उंच बनवायचा टाकून खोल करायला लावलाय. खोल केल्यानंतर पाणी साठणारच. उंच बनवला तर पाणी शाळेत राहणार नाही. काय हो उंच होईल, पण ती आता बघा साईडला रस्त्याची माती सगळी काढून टाकलेली. तशी
सिमेंटचं पाणी टाकून दिलं आहे. तर आता उतरायचं कसं ते प्रश्न आहे मला. आता साहेब तर गेले इथून पटापट, मला आता पाय मागवतच जायला लागतील सिमेंटमधून. तसं बसलंय नाही, ओलंच वाटतंय. तर रस्त्यामध्ये टाकून द्यायचं, रस्ता तरी बसला असता. तर हे बघा आपल्या इकडे बरेच दिवसांनी आले. आई डायरेक्टच शेतावर आले. तर आता बघूया आता आंब्यांचं कसं काही. आंबे तर टकाटक आहेत म्हणतात साहेब. आंबे टकाटक आहेत, टकाटक. हे बघा अजून काय जमीन ओली आहे, अजून एवढ्या काही, अजून काही 1-1.5 महिना तरी पाण्याची काय आवश्यकता नाही आहे आंब्यांना. तर हे बघा इथे बसताय का तिकडे जात आहे. झेंडूची फुलं बघा किती भारी वाटतात. आणि आपण औषध फवारायला आलो होतो तेव्हा मी इथंच बसले होते, इथे एवढ्या जाग्यात. आणि बघा आपलं झेंडूची फुलं. आणि इकडे पण जाते आता मस्तपैकी. बघा साहेब आले तिकडून फिरून. इकडं आपला विरा होता, हे विरा वाकरला तरी अजून पाणी निघेल असं वाटतंय मला. बघा मला तो असं वाटते वाकरून घ्यायला पाहिजे येऊ. दिसणारच नाही. नाही मी तुरीन, हे बघा तुरींच्या मध्ये राहिलो, आतमध्ये गेलो ना तर दिसणार पण नाही ते याच्यात कोण होतं. आणि हे बघा आपल्या बांधावरच्या पण तुरी छान झाल्यात आता इकडे. आणि शेतामध्ये तर एवढा गवत झालं आहे काही सांगूच नका. ह्या वेळेला काही टाकलंच नाही न टाकणार पण नाही. ह्या वेळेला सगळं असंच रान मोकळं ठेवणार आहे. हे बघा आणि मध्ये तुरी मेल्यात पण बांधावरच्या, कशा काय कळत नाही. आणि इकडल्या बऱ्या आहेत, मोडा झालेला तो पण हे झाला. आणि मध्ये हे बघा तुरी कली आली आता. ते आता चांगलं 1-2 हे बघा इथेशी पूर्ण कल्या आल्यात. दुसऱ्या पण आता बघूया कुठल्या कशा ऐक आता पडले असते. तर हे बघा आपला नाश्ता. आणि साहेब तर लागलेत नाश्ता करायला. या नाश्ता करायला या. बघा चला आता जेवण नाही आज जेवण नाही, आज वडापाववरच राहायचं. आज काय घेऊन पण आले. सकाळीच कधी 6ला उठलो, तयारी केली. तयारी करता 8 वाजले घरामध्येच. तर आता बघूया किती आता हे सगळं पटापट करून ना लगेच निघायचं आहे. साहेबांना उद्या कोर्टात जायचं आहे, तर लवकरच निघायला लागेल. कुठे जायचं आहे नवी मुंबईला ना, कोकण भवनला जायचं आहे. चला आता आवरून घेते. आणि हे बघा किती भारी वाटते. हे मस्त असं अशी गुपासारखे वाटते. आजूबाजूनी सगळ्या तुरी आहेत ना, मध्येच थोडंसं हे दिसतंय. फुलं आलेत त्याला चांगलं. आता बाजेल पण थोडे दिवसात तो, पण कोणी शेंगा नाही नेल्या पाहिजेत. तर इकडच्या तुरी आहेत बऱ्यापैकी. तर आपण इकडं पण जाऊन बघूया थोडंसं. हे बघा इकडे पण लावलेले आहे आपण. तर हे बघा इकडे, आणि इकडे आपली काकड्या लावलेल्या. तर हे बघा इथून रस्ता केलेला आहे. तर तिकडे पण आपल्या तुरी आहेत. हे बघा मुत्संखी झालेले आहेत. आणि याच्यावर पण घेवड्याचा वेल आहे इथे. आणि तिथला तर घेवडा फुलला आहे डायरेक्ट. बोरीवरचा कसा काय झालं काय माहिती, बघू आता बोरीवरचा पण. आणि बघा सफेद आंबाडी झाली आता, म्हणजे पूर्ण याचं बी तयार झालेलं आहे. हे आपले बियांसाठी ठेवलेले आहेत 1-2-3 बिया इथे आहेत, तिथे आहे. आणि लाल आंबाडीचं तिथे पण मग अशा पण हे बघा इथे ठेवलं आहे. अय्यो इथे थोडंसं प्रॉब्लेम होतो. आणि आपला हे बघा, आणि हे झाड असं आहे ना,
तर त्याला कापलं तरी पण ते फुटतं मस्तपैकी आणि त्याचा बी एवढा तयार होतो ना, अख्खीकडे शेतामध्ये होतं. आता बघा आम्ही हे कापून काढले त्याला, तरी पण झालं आहे बघा, फुटून ना त्याला फुलं आलेत. का आम्ही ते म्हटलं होतं त्याला फुलं नाही, त्याचं बी नाही पडावं, पण ते एवढं फुटलं आहे आणि प्रत्येक जिथे झाड होतं तिथे फुटले ते. तर चला आता निघूया. साहेब पण ओरडायला लागले नुसते, चल 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 चालू आहे. तर मी तुम्हाला फक्त शेतातली फुलं दाखवायला आणले होते. किती सुंदर आहेत, बघितली किती फुलं. हे बघा, हे पण मगाशी पण तिथे घेवडा करत होती, तिथे पण मस्त याच्यातली ह्याच व्हरायटीमधली. आता हे आहेत ना, ह्याच व्हरायटीमध्ये हे बघा, याच व्हरायटीमध्ये असं सफेद होते. तर इकडं आपल्या तुरी झाल्या नाही, या पट्ट्याला काय समजत नाही, इथे होत नाही काय, पण इकडं भारी जातात. चला आता निघूया हळूहळू. आंबे तर बऱ्यापैकी झालेत चांगले, एक दोन असे फक्त यात नाजूक आहेत, बाकीचे आहेत चांगले आहेत. पायखड्ड्यामध्ये पडला. आणि ह्यावेळेस काय एवढं काही आपलं दुसरं काय बाकीचं खास झालं नाही, काय केलंच नाही तर होणार कसं. हे पण आंबा मस्त झाला आहे. त्याचे बाकीचे आहेत ना, ते आज हे दोन आहेत ते हे करायला लागतील आणि हे दोनच ठेवायला लागतील फांदे, म्हणजे ते याची ग्रोथ होईल. हां, नाही तर ते पण कट करून मध्ये हे करायला लागेल. चला निघालो आता मित्रांनो आम्ही. हे बघा, शेतावरून निघालो काठी लावून डायरेक्ट आता घरीच. गवत अंगावर पडले. हां चला, तर चला आता डायरेक्ट घरी भेटू आता.